नमस्कार, मी करिश्मा. टाइम्स 9 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. अकलूज येथील ताहेरा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद. चेअरमन जयसिंह मोहिते पाटील. महामानव प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर हे संपूर्ण जगापुढे आदर्श असून सर्व धर्मियांनी त्यांच्या आदर्शावर जीवनाची वाटचाल करणे काळाची गरज आहे आणि अलीकडच्या काळात शिक्षणाबाबत मुस्लिम बांधवांमध्ये परिवर्तन होत असून समाजातील नागरिक आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायातून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत आहेत. हे कौतुकास्पद असून त्या पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी ताहेरा फाउंडेशनचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच समाजाची उन्नती होणार आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी येथील ताहेरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित आदर्श पालक पुरस्कार 7 पालकांना देण्यात आला यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष अबूबकर तांबोळी यांनी केले. या प्रसंगी ताहेरा फाउंडेशनला पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की ताहेरा फाउंडेशनचे कार्य उत्कृष्ट असून कोरोना काळातही अनेक गोरगरीब जनतेला अन्नधान्याचे किट देऊ केले आणि ते नेहमीच गरजूंना सढळ हाताने मदत करत असतात. तसेच या प्रसंगी पैगंबर जयंतीचे औचित्य साधून नामवंत वक्ते व लेखक चंद्रशेखर गायकवाड यांचे मोहम्मद पैगंबरच्या जीवनावर व्याख्यान झाले. या प्रसंगी आदर्श पालक म्हणून मौलाना जाकीर शेख, रशीद गफूर तांबोळी, नारायण लिके, विजयकुमार भगवान कानडे, नजीर दगडू तांबोळी, सोरभभाई रुस्तम खान, मुबारक शेखलाल तांबोळी, हाजी बशीरभाई तांबोळी आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी हाजी तांबोळी, संग्रामनगरचे सरपंच कमालभाई शेख, हाजी आदमभाई तांबोळी, असलमभाई तांबोळी, शादाम तांबोळी, शाहिद तांबोळी, जाकीरभाई तांबोळी, जावेद बागवान, दादा तांबोळी, माजी सरपंच कमाल जमादार, युसुफ शेख, शब्बीर शेख भैया माडेकर, नाझीम खान, लालासाहेब मोरे, एकता संस्थेचे अध्यक्ष जावेद बाबा तांबोळी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलाही बागवान व शकील मुलानी यांनी केले. प्रतिनिधी उपसंपादक हुसेन मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज, अकलूज. 1500 जयंती निमित्त आपण इथं जमलेलो आहोत. निश्चितपणे जयंती साजरी करत असताना, पुण्यतिथी साजरी करत असताना त्यामधून त्या महान व्यक्तीचा आपण आदर्श डोळ्यासमोर घ्यायचा असतो. आता त्या संबंधी मी काय बोलू शकणार नाही, पण गायकवाड साहेब आहेत, अभ्यासक आहेत, ते बोलतील. या कार्यक्रमाचे संयोजक ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी आबूबाई, त्याचप्रमाणे अकलूजमधील मुस्लिम समाजातील नगरसेवक साहेब, बघा ना ड्रेस कसा मस्त आहे. निश्चितपणे इथं जमलेले सर्व मुस्लिम समाजातील नेते मंडळी, त्याचप्रमाणे आदर्श वडील म्हणून ज्यांचा सत्कार केला ते सर्व सत्कार मूर्ती. मला एक प्रश्न पडलेला आहे की मागच्या 20-25 वर्षामध्ये आपल्या या अकलूजमधील मुस्लिम समाजामध्ये चांगला बदल झालेला आहे, आणि निश्चितपणे शिक्षणाचे बदलची माहिती, समाजाचे बदलचे तळमळ आपल्याला दिसून येते. वेळोवेळा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. मला वाटतं ह्या वसाहतीबद्दल आपण बोलायला नको आहे. ते मंडळी माझ्याकडे आली तेव्हा आपल्याला जागा नव्हती, म्हणून आपण ही जागा तुम्ही घ्यायला मदत केली. पण सुमित्रा पद्धतीच्या वतीने देखील थोडंसं आर्थिक सहकार्य आपण केलं. परत बँक ऑफ इंडियामधून आपण परत प्रकल्प करून सुमित्रा पद्धतीचे पैसे भरले. आज ह्या परिसरामध्ये जे वसाहत निर्माण झालेले आहे
हे वसाहत निवड ह्या दोघांच्या मध्ये झालेले आहे. ह्या दोघांनी पाठपुरावा केला नसता, पाठपुरावा केला नसता तर हे वसाहत झाले नसते. निश्चितपणे या वसाहतीमध्ये आपण ताहेरा फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक काम करतायत. छोटं काम आहे, त्याला हळूहळू मोठं होऊन जाणार आहे, पण एक सांघिक वृत्ती सामाजिक जबाबदारी आपल्या या ताहेरा फाउंडेशनच्या वतीनं आपण पाळतात. मला वाटतं पहिल्या 20-25 वर्षापूर्वी मुस्लिम समाज म्हटलं की केळं विकणं, भाजीपाला विकणं एवढंच होतं. कुठंतरी बाजारखावर दुकान टाकणं, मी नाव घेतलं आहे, ह्यामध्ये गुंतलेला होता. पण आता आपण सर्व चांगले शिकलेले आहेत आणि आपल्या समाजातील सगळेच नेते मंडळी आहेत, कमालबाई असतील, परत नजीर असतील, सगळेच चांगले आहेत. मला आश्चर्य वाटलं की मौलाना साहेबांचा मुलगा डॉक्टर झाला, म्हणजे मौलाना साहेबांचा पोरगा डॉक्टर, ते पण आश्चर्य आहे. कारण बसायला त्याला तुमचं मत दान मोठं आहे. आपल्याला एक आहे की आपण काम करत असताना चांगलं काम करतो. मला फक्त एक बोलत चाललं का, आणि आपल्या अकलूजमध्ये 2 गट आहेत मुस्लिम समाजामध्ये, ते संपले पाहिजे. ते गट संपले पाहिजे, त्याशिवाय उन्नती होणार नाही. एकामेकात खेकड्यासारखं पाय वडायचं काम तुम्ही करताय तर ती थांबलं पाहिजे. ती काम मौलानीच करायचं आहे. त्याला बाकी कोणी सांगितलं तर कोणी ऐकत नाही. मौलानी नुसते फतवा काढायचं संपतंय, पण तुमच्या मौलांचंच म्हणणं आहे. बरोबर आहे ना? बाळवण गल्लीचा एक वेगळा तिकडे तयार केलं असं खाल्लंय, त्यामुळं हे कुठंतरी एक आले पाहिजे सुबे. बरोबर आहे का नाही? आमचे नेते आमचे सहकारी जुने ते सुबे तर काय दादांचे सहकारी, दादांचे बरोबर काम केलेले, त्यामुळे त्यांना जास्त काय त्रास देणं चुकीचं होईल. पण निश्चितपणे आपल्या या ताहेरा फाउंडेशनच्या वतीनं आपण चांगलं शिक्षण काम करतायत, असं काम आपण करावं. आणि परत एकदा 2-3 दिवसानंतर आपण बसू, काम अर्ध राहिले ते काय आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काम अर्ध राहिलेलं ते पूर्ण करायचं. तर हां, ते 2-3 दिवसानंतर मला फोन करूया यादवला. तर निश्चितपणे आपण चांगलं काम करतात. आदर्श पालकांचा सत्कार केला आहे, त्याचप्रमाणे गरजू असा निराधार व्यक्तीला पण आपण औषध पुरवता. पण मी एक आपल्याला विनंती करणार आहे, आपण औषधं पुरवण्यापेक्षा त्या पोरांना त्याला सांभाळायला सांगा. औषध तुम्ही द्यायला त्याचा किती दिवस देणार तुम्ही, म्हणजे मुलांनी काय त्याला घराबाहेर काढलं ह्याचा मार्ग लावा तुम्ही. कारण लहानाचा मोठा वडिलांनी केला, आईने केला, आणि तुझ्या हातात पैसे आले तू वडिलांना ना आईला बाहेर काढला, असं व्हायला नको. तुम्ही औषध पुरवता चांगलं सांग, परंतु त्याला कायम स्वरूपी मुलाकडे कसं राहील तिकडे आपण प्रयत्न करावा. परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो, एक चांगला उपक्रम राबवला आहे. आणि नगर सेवा शेख आपण आम्हाला होण्याचं झालं पाहिजे नाही. नगर शेठ नवीनच करणार आहे की आत्तापर्यंत जसं आपण समाजावर लक्ष दिलं आहे तसंच हेतनं पुढे देखील आपण लक्ष द्यावं आणि समाजाला पुढे घेऊन जावं. आपण एकटंच पुढे जाणं बरोबर नाही, गेलंच पाहिजे तुम्ही, पण शेवटी प्रत्येकाला कर्तृत्व महत्वाचं असतं. एखाद्याला दोडीत किती टाकला आणि दोडीत फटके असेल तर ते टिकत नाही. तर समाजाला बरोबर घेऊन आपण जातात, आणखी थोडंसं प्रोत्साहन द्यावं एवढंच आपल्याला विनंती करतो. आणि ताहेरा फाउंडेशनच्या सर्व सदस्य असतील 5-6 सदस्य, त्यांना मी धन्यवाद देतो की हा कार्यक्रम आपण राबवला. मला हे दुसरा एक कार्यक्रम असल्यामुळे मी कार्यक्रम आयोजित केला. प्रथमतः मी या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांना पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देतो. लवकरात लवकर कोरोनामुक्त हो आणि परत आपल्या सगळ्यांचं जीवन हे नेहमीप्रमाणे मार्गी लागू
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. फाउंडेशनच्या माध्यमातून कायम समाज उपयोगी कार्यक्रम आजपर्यंत राबवण्यात आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने समाजातल्या गरजू लोकांना आपण कायम फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केलेली आहे. आणि जिथं पारदर्शकता आहे, व्यवहाराची सरळ चांगल्या पद्धतीनं उघड लोकांसमोर ठेवलं की देणाऱ्यांची संख्या वाढते आणि मनापासून देतात, मागं तेवढं देतात. ताहेरा फाउंडेशनच्या माध्यमातून हे कायम केलेलं आहे, हे पारदर्शक व्यवहार ठेवलेला आहे. देणगीदारांना त्यांचा हिशोब मिळालेला आहे. नाहीतर काय होतं, नुसतं बऱ्याच जणांकडे इनकमिंग डबा असतो, हिशोब मिळत नाही, मग देणाऱ्याचं कुठतर दुखावलं जातं आणि इच्छा खूप असते समाजासाठी करायची, परंतु माणसं मग हात आकडता येतो. परंतु या फाउंडेशनच्या बाबतीत तसं नाही, कायम व्यवस्थित काम केलेलं आहे. त्यामुळं ताहेरा फाउंडेशनच्या माध्यमातून चांगलं काम झालेलं आहे. आत्ताच बाई मला सांगत होते की ताहेरा फाउंडेशन नुसतं मुस्लिम समाजापुरतं काम करत नाही, तर समाजातली जी खरी गरजूवंत माणसं आहेत. आताच त्यांनी सांगितलं की कुंभार म्हणून एक स्त्री आहे, कुटुंब आहे, तिला कोण सांभाळत नाही, मुलं वगैरे, मग तिचा औषध पाण्याचा खर्च ताहेरा फाउंडेशनच्या माध्यमातून होतो. सगळ्यात शेवटी काय धर्म, जात, पंथ हा महत्वाचा नाही, मानवता हा धर्मच सगळ्यात या पृथ्वीतलावर महत्वाचा आहे. आणि ते कार्य आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सर्वजण करतात, निश्चित चांगली बाब आहे. असंच कार्य आपण पुढं करत राहू अशी मी शुभेच्छाही देतो आपल्याला आणि विनंतीही करतो. मला बोलवलं त्याबद्दलही आभार मानतो. मला थोडा उशीर झाला कारण तिथं फळ वाटपाचा कार्यक्रम होता, दफनभूमी स्थित कर्मवीर चौकात. बहुतेक मौलाना आता नमाजीला अडकली होती, त्यामुळे पाहिजे वेळ आली तिथं, त्यामुळे उशीर झाला मला. असंच कार्य करत राहा. बरं, ज्या पालकांनी आपल्या अत्यंत अडचणीत हालाखीतून आपली मुलं मार्गी लावली अशा पालकांना आपण सत्कार केला, तेही चांगलं आहे. अशा पालकांना प्रोत्साहन दिलं म्हणजे त्यांच्याकडे बघून अजून पालक निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ आपणावाल्यांच बघतोय मी डोळ्याने, ते मुलं नम्रता किती आणि व्यवसाय एकही व्यवसाय, सामाजिक काम असेल त्यावेळेस त्या कामापुरतं उगाच चपाट्याने आणि बाकीचं काय नाही, पूर्ण वेळ व्यवसाय. जेव्हा खरोखर समाजाला गरज आहे तेव्हा ते दोन्ही भाऊ दिसतात मला तिथे, इतर वेळेस कुठं दिसणार नाही, व्यवसाय सोडून गल्ला सोडून दिसणार नाही. तेच महत्वाचं आहे. असे संस्कार सगळ्या मुलांवर घडले तर तिथे यश आपोआप येत राहते. जे बरं करत राहते ते मग कर्जबाजारी होऊन वेगळ्या नादाला लागते. अशा पालकांचा सुद्धा आपण गौरव केला, त्याबद्दल सुद्धा तुमचं धन्यवाद. आणि आधी काय बोलत नाही, अजून 2-3 ठिकाणी कार्यक्रम आहे पहिल्या. धन्यवाद. जय हिंद. शब्दांची जगत नाही, शब्दांची शस्त्र यज्ञ करू, शब्दची अंशा जीवाचे जीवन, शब्दची वाटूचे न लोकांना. विचारपीठावर उपस्थित असलेले ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष, समाजाबद्दल प्रचंड तळमळ आणि समाजामध्ये प्रचंड प्रबोधनाची आणि समाजकार्याचा एक डोंगर उभा करणारे अभंकर तांबोळी, तसेच आदरणीय युसुफभाई, तसेच ज्यांनी राष्ट्रउभारणीसाठी आपली मुलं डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक म्हणून उभा केली, उद्योजक म्हणून उभा केली, अशा आदर्श पालकांचे इथं सत्कार करून आणले ताहेरा फाउंडेशनने. असे ताहेरा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सचिव जाकीर तांबोळी, तसेच सर्व आदर्श पालक,
कानांची ओझळ करून शब्दांची फुले छेडणारे सर्व मुस्लिम धर्मातील माझे बांधव, माझा वर्गमित्र इलाही भगवान, आम्ही 10वी पर्यंत एकत्र होतो शिकायला, सूत्रचलन करायला येत आहे, एक वेगळाच आनंद आहे. उपस्थित सर्व पत्रकार बंधू, सुंदर अशा बागेमध्ये गुलाबाचं टपरू फूल पाहिल्यानंतर लहान बालकाला आनंद व्हावा, अगदी तोच आनंद या ठिकाणी आल्यानंतर झाला. कारण त्याची एक दप्तर ज्याप्रमाणे हजारो जलधर अवकाशामध्ये झेल घेतात, त्याप्रमाणे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती दिनानिमित्त या ठिकाणी विचारमंथन करण्यासाठी उभा राहिल्यानंतर अनेक विचार या ठिकाणी मनामध्ये गर्दी केली. मनाच्या जलाशयामध्ये भारत देशामध्ये अनेक महापुरुषांवरती मोहम्मद पैगंबराचा प्रभाव आहे. सर्वप्रथम आठवण येते आद्य समाजक्रांती जनक महात्मा ज्योतिबा फुले. मानव मुक्तीचे संघर्षयात्री हे माझं 20वं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी हजरत मोहम्मद पैगंबराचा जो पवाडा लिहिलेला आहे त्या पवाड्याचा मी खास उल्लेख केला. जगातला पहिला पवाडा, भारतातला पहिला पवाडा कुणी लिहिला असेल तर आद्य समाजक्रांती जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरती लिखाण केलेलं आहे. नंतर दुसरा पवाडा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती लिहिला. महात्मा फुलेंनी 2च पवाडे लिहिले, एक हजरत मोहम्मद पैगंबर आणि दुसरा पवाडा छत्रपती शिवाजी महाराज. हजरत मोहम्मद पैगंबरांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावरती होता. त्याची कारण अशी आहेत, इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तेव्हा मला दिसून आलं, ब्राह्मण नोकर होते, कारकून होते, आणि त्या ब्राह्मण कारकुनाला असं लक्षात आलं की हा ज्योतिबा शिकला तर आपली नोकरी धोक्यात येईल, म्हणून त्यानं गोविंदराव फुलेंना सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला शाळेतून काढा, तो शेती करू शकणार नाही शिकला तर. फुलेंनी तेच, गोविंदराव फुलेंनी तेच ऐकलं कुलकर्णीचं, त्या कारकुनाचं, आणि महात्मा फुलेंना शाळेतून काढलं. 1 वर्षभर ते घरी असताना त्यांना मुस्लिम धर्मगुरू गफार बेग मुन्शींनी पाहिलं की हा मुलगा फार हुशार आहे, बुद्धिमान आहे, तळमळीचा आहे. आणि गफार बेग मुन्शींनी गोविंदराव फुलेंना भेटले आणि सांगितलं की या मुलाला शाळेत घालायचं, घरात ठेवायचं नाही अजिबात. गफार बेग मुन्शी मुस्लिम धर्मगुरूंनी महात्मा फुलेंना पुन्हा शाळेत घालायला लावलं आणि महात्मा ज्योतिराव फुले शाळेमध्ये गेले आणि नंतर आद्य समाजक्रांतीचे जनक बनले. ज्यावेळेस महात्मा फुलेंनी शिक्षण सुरू केलं, मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, शूद्रांसाठी शाळा सुरू केली, त्यावेळेस पुण्यातील वैदिक पंडित ब्राह्मण सर्व गोविंदराव फुलेंना म्हणाले, तू तुझ्या मुलाचं काम थांबवू नाही तर तुला धर्मातून काढून टाकण्यात येईल. मुलावरती फार प्रेम असून सुद्धा गोविंदराव फुले म्हणाले की शिक्षण कार्य तरी सोड, नाहीतर घरात तरी थांब. महात्मा फुले म्हणाले की मी घर सोडणार परंतु माझं काम थांबवणार नाही. त्यावेळेस महात्मा फुलेंना पहिला आधार कोणी दिला असेल तर उस्मान शेखने दिला. महात्मा फुलेंना घरातून काढून बाहेर पडले. उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी महात्मा फुलेंना खरा आधार दिला. आपलं अर्ध घर त्या ठिकाणी मध्ये भिंत बांधून उस्मान शेखने त्यांना राहायला दिली. आपल्या घरातील अर्धी भांडी त्यांना संसारासाठी दिली. आणि नगरमध्ये शिक्षकाचा जो कोर्स आहे तो कोर्स करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंबरोबर ती उस्मान शेखनं आपली सख्खी बहीण फातिमा शेखना पाठवलं. आणि फातिमा शेख सावित्रीबाई फुले या प्रशिक्षित झाल्या आणि पुण्यामध्ये येऊन त्यांनी शिक्षणासाठी काम सुरू केलं. आणि मुस्लिम धर्मातील पहिली शिक्षिका म्हणून शेख फातिमाकडे आज आपल्याला पाहावं लागतं. शेख फातिमा, मुस्लिम धर्मातील पहिली शिक्षिका शेख फातिमा. हा जर इतिहास बघितला, गफार बेग मुन्शी यांनी जो निर्णय केला, जी डिसिजन पॉवर होती, गोविंदराव फुलेंना परत मुलाला शाळेत घालायला लावलं. तो मुलगा जर शिकला नसता
तर सामाजिक क्रांतीला खऱ्या अर्थानं अडथळे निर्माण झाले असते. गफ्फार बेग मुन्शी यांचा जो मानवतावादी दृष्टिकोन आहे, उस्मान शेख यांचा जो मानवता दृष्टिकोन आहे, तो कुठून आला? तो मोहम्मद पैगंबराच्या शिकवणीतून आला. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेनं पहिला पोवाडा अभिमानानं सांगतो की मोहम्मद पैगंबरावरती गेला. नंतर मला आठवण येते ते छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज आक्रमणाच्या वेळी, युद्धाच्या समयी एखादी कोरोनाची प्रत जर हाती पडली तर मुस्लिम धर्मातील सैनिकाला बोलवायचे आणि भक्तिभावानं ती प्रत त्या मुस्लिम सैनिकाच्या हातामध्ये द्यायची. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरूंच्या यादीमध्ये केळशीचे याकूत बाबा आणि पाडगावचे संत मोनी बाबा हे दोन मुस्लिम धर्मगुरू आहेत. स्वातंत्र्याचा पहिला उद्रेक रणुद्धार छत्रपती शिवराय या पुस्तकामध्ये मी हे रेखाटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 600 एकर जमीन याकूत बाबा दर्ग्यासाठी त्या काळामध्ये दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम यांच्यावरती तेवढं हृदयाच्या गाभ्यापासून प्रेम केलं. एवढंच नाही तर त्यांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे नगर जिल्ह्यातील शहा शरीफ दर्ग्याचे भक्त होते आणि या शहा शरीफ दर्ग्यावरून आपल्या दोन्ही मुलांची नावं त्यांनी शहाजी आणि शरीफजी हे ठेवली. हा इतिहास आहे. हा इतिहास आजच्या पिढीला समजला पाहिजे. मालोजी राजांना जी दोन मुलं होती, शहाजी आणि शरीफजी, शहा शरीफ दर्ग्यावरून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी ठेवली. हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 1680 मध्ये ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस ईश्वराचा अल्लाचा निस्सिम भक्त औरंगजेब बादशाला ज्यावेळेस एका सैनिकाने धावत पळत जाऊन सांगितलं की छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला, त्यावेळेस औरंगजेब बादशाह सिंहासनावरून उठले, गुडघ्यावरती बसले, आकाशाच्या दिशेने दोन्ही हात फैलावले आणि औरंगजेब बादशाह म्हणाले होते, हे खुदा तेरे दरवाजे खुले रख, औरत की इज्जत करने वाला सिवा तेरे पास आ रहा. म्हणजे तात्कालिक कालखंडामध्ये जी माणसं विचारांना मानत होती एकमेकाच्या, ते सुद्धा आज इतिहासामध्ये दखल घेतली पाहिजे. हे मी माझ्या पुस्तकामधून, माझ्या साहित्यामधून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यागाची परिसीमा गाठणारे वैराग्य चुडामणी स्वामी विवेकानंदांचे एकूण 10 खंड आहेत. त्यातला 4थ्या खंडावरती सर्वात जास्त त्यांनी मानवतावादी, उदारमतवादी जो दृष्टिकोन आहे तो मोहम्मद पैगंबरांच्या जीवनावरती जास्तीत जास्त लिखाण 4थ्या खंडामध्ये केलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचे 10 खंड माझ्याकडे आहेत. ते खंड मी वाचले. अनेक खंडामध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबराची उदाहरणं दिली आहेत. त्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी 4थ्या खंडामध्ये एक वाक्य लिहिलंय, हजरत मोहम्मद पैगंबरांचा मानवतावादी दृष्टिकोन इतका महान आहे, इतका उच्च आहे की एखादा गुलाम सुद्धा सुलतानाबरोबर मशिदीमध्ये त्याच्या खंड्याला खंडा उभा राहून त्या ठिकाणी मशीदीमध्ये उभा राहू शकतो, त्या ठिकाणी नमाज पढू शकतो. आणि ही शिकवण हजरत मोहम्मद पैगंबरांनी जगाला दिलेली आहे. मात्र आपल्या देशामध्ये कोट्यवधी शूद्रांना मंदिरामध्ये प्रवेश नाही. पैगंबरापासून आपल्याला फार काही शिकण्यासारखं असं त्या खंडामध्ये लिहिलेलं आहे. मी म्हणत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगला कार्यक्रम होता 4-5 वर्षापूर्वी. पैगंबर जयंती आणि शिवजयंती एकत्र होती. त्या कार्यक्रमाला मी व्याख्याता म्हणून गेलो होतो. अनेक धर्मगुरू होते, त्यांच्याकडून मला पैगंबराच्या जीवनावरती ऐकायला मिळाले. पहिलं व्याख्यान मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना ज्यावेळेस समजलं की 2 जयंती या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत, पैगंबर जयंती आणि शिवजयंती, त्यावेळेस खेडेकर साहेबांनी मला फोन करून सांगितलं की गायकवाड, तू पैगंबर साहेब यांच्या जीवनचरित्रावरती वाचन करायला सुरुवात कर.
सिंदखेड राजाला 12 जानेवारीला मुस्लिम विकास परिषदेचे 2 स्टॉल 3 स्टॉल तिथे उभे राहतात. तिथून पुस्तकं खरेदी कर आणि पैगंबरांच्या जीवनावरती पुराणावरती तू सुद्धा अभ्यास केला पाहिजे. कारण चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.